बघा जो आपला चैतू याची व्हिडिओ 5 मिलियन वर गेली. याला बोल देवा चांगला नवरा भेटू दे. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तन्मय पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मोठीजी गावातील गरबा तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या गावात 3 ठिकाणी गरबा होतो. जरीमरी मंदिराची इथे रंगमंच म्हणजे पिंपलाकली आणि आपल्या मोठे देवळात खूप जुनी परंपरा आहे. रंगमंचाजवळ तब्बल 18 वर्ष झाला इथे गरबा ऑर्गनाईज करतात. सो बघा त्यांचं तुम्हाला पहिले मी डेकोरेशन दाखवतो. इथे गाईज हा आपला रंगमंच आहे आणि ते गरबा खेळण्यासाठी मस्त असे आयोजन केलेलं आहे. बघा समोरच आपल्याला बॅनर भेटेल आणि इथे त्यांनी मस्तकी अशी सजावट केलेली आहे छोट्या मोठ्या मुलांसाठी गरबा खेळायला. पाऊस पडलाय आणि यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती पण खूपच सुंदर आहे. आई तुळजाभवानीची मूर्ती त्यांनी यावर्षी स्थापन केलेली आहे. बरोबर वाटतं निकरं बघ, हिला वाटतं निकरं बघ. सो मित्रांनो इकडे बघा आज फॅशन शो होता आणि छोट्या मुलांना बक्षिसं देऊन झालेत आणि आता वया पुस्तकं देतात. डॉले मधून देतात. तुझं ऐकर आहे सो जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तन्मय पाटील. सो गाईज सध्या मिळालं आपल्या गावातील म्हणजे आपल्या मोठीसी गावातील जय अंबे दांडिया रास कला व क्रीडा मंडळ इथे यांचा जो आयोजक आहे तो गेल्या आपण 18 वर्षांपासून बघतो आणि यांचं आयोजन खूपच चांगलं असतं. बघा यांचे जे सर्व सभासद आपल्या सोबत आहेत. खूपच प्रेमळरित्या आणि संपूर्ण गावाला सोबत घेऊन यांचा गरबा अतिशय सुंदर आणि अप्रतिमरित्या पार पडतात. त्यामुळे सर्व सभासदांचे मनापासून आभार आणि त्यांनी आपला पण सत्कार केला आहे आजच्या दिवशी. सो धन्यवाद, थँक्यू सर्वांना. जय आंबे दांडिया रासचे खजिनदार आपल्या सोबत आहेत. नितेश पाटील, नितेश भाऊ. तन्मयचा हा ब्लॉग सक्सेस हो हीच आमच्या अंबाबाईकडे तुळजाभवानीकडे प्रार्थना. अरे धन्यवाद. आता हा मंडळ जवळजवळ 18 वर्षापासून कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि त्याला आता प्रोत्साहन मिळाले. आपला जो ब्लॉग निघालेला आहे तो खरोखर चांगल्या प्रकारे होऊ दे ही शिवगाने पाहिजे. धन्यवाद. अजून कदा सो सगळ्यात पहिले आपण आपल्या कुटुंबाच्या देवळात आलेलो आहोत. गाईज भूमिका बघा कशी पाया पडते. डोकं टेक बोल देवा चांगला नवरा भेटू दे. म्हटलं चांगली बुद्धी ते बोलशील काय. चांगला नवरा भेटू दे. मना पण चांगली बायको होती दे. चांगली भेटू दे. पिलजीला जा आपलं उरण पडवलं नाही जावं, जवळ नाही जावं. लांब जाऊ जास्त मित्रांनो बघा आपला कुलदैवत आहे. आपल्या कुटुंबाचं देऊळ आहे हा आणि ते सर्व आपल्या कुटुंबाची लोक आहेत. अय्यो त्या सगळ्या व्हिडिओज ज्या आहेत त्या सर्व आपल्या यूट्यूबवर येणार आहेत. आणि बाय. हे बघा मस्त जुगार बसलाय. व्हेरी गुड ना.
लाईक फादर लाईक सन. या बघा आमच्या एकड घरावरच्या पोरी. करायची नाही, उराची करायची नाही. जास्त काम झाल्या. अरे ब्रो सर सर काय सो गाईज आता आपण आपल्या गावातील मोठ्या देवळात आलेलो आहोत आणि ते गरबा थोड्या वेळात सुरू होणार आहे. आता 11 वाजलेत आणि 10-15 मिनिटामध्ये ते गरबा सुरू होईल आणि तेव्हा इथला सीन बघायचं. खूप पब्लिक असेल, आपल्या गावातील पोरा पोरी लोका सगळेजण असतील. आणि हा बघा आहे आमचा मोठा देऊळ. खूपच सुंदर, खूपच भारी आहे आमचं देऊळ. गाईज आता आपण मठावर पोहोचलेलो आहोत. मर्याई नवरात्र उत्सव मोठी सुई बसलाय. अरे तुझ्या बोल व्ह्यूज भेटतील मला वेळ. 5 मिलियन वर गेलास तू. काहीच बघा जो आपला चैतू आहे याची व्हिडिओ 5 मिलियन वर गेली. याला व्हिडिओमध्ये जावं लागेल, मी पण व्हायरल होईल. बरोबर ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. तर गाईस आपल्या कुटुंबाचे तर दर दिवशी काहीतरी वेगळा आणि वेगळा प्रोग्राम चालू असतो, वेगळा आणि वेगळा कार्यक्रम चालू असतो. आज आतमध्ये बायका गाणी बोलतात आणि सर्वांसाठी कुल्फी पण आणलेली आहे. कुल्फी, चिवडा, शेंगदाणे, खूप 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 काही खायला एनी टाईम दरच असतो. सो बघा आपण आता कुल्फी खात आहोत.
गाईज भावाला सपोर्ट करा. इकडे बघा. गाईज आपल्या व्हिडिओला बाबा काय बाबा अंग धुवायला लागेल उद्या देऊ जे बस आधी पाहिजे. सो गाईज मित्रांनो आजचा ब्लॉग आपल्या गावातील नवरात्रेबद्दल होता. म्हणजे आजचा ब्लॉग आपल्या गावातील नवरात्र गरब्याबद्दल होता. येऊ बघा तळशी म्हणजे शेंगा मारतोय. सो तुम्हाला ब्लॉग कसा आवडलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला भेटतो का नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.